या जगात प्रत्येक गोष्ट परत मिळू शकते. हरवलेला पैसा पुन्हा कमावता येतो. तुटलेलं नातं पुन्हा जोडता येतं. अपयशानंतर पुन्हा यश मिळवता येतं. पण एक गोष्ट अशी आहे जी एकदा निघून गेली की कधीच परत येत नाही. ती म्हणजे वेळ. म्हणूनच जीवनात वेळेला महत्त्व द्यायला शिका. आज अनेक लोक म्हणतात की माझ्याकडे संधी नव्हती, माझं नशीब चांगलं नव्हतं, मला योग्य वेळ मिळाली नाही. पण खरं पाहिलं तर प्रत्येकाला दिवसाचे 24 तास सारखे मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की काही लोक त्या वेळेचा उपयोग करतात आणि काही लोक वेळ वाया घालवतात. झुमदेव बाबा यांच्या मार्गदर्शनातून एक गोष्ट शिकायला मिळते. वेळेचा आदर करणारा माणूसच जीवनात पुढे जातो. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. ती गरिबासाठी थांबत नाही, ती श्रीमंतासाठी थांबत नाही, ती कोणत्याही मोठ्या माणसासाठी थांबत नाही. वेळ सतत पुढे चालत असते. आज तुम्ही तरुण आहात, उद्या वय वाढेल. आज शरीरात ताकद आहे, उद्या ती कमी होईल. आज तुमच्यासोबत असणारी माणसं उद्या असतीलच असं नाही. म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. काही लोक संपूर्ण आयुष्य उद्या करू म्हणण्यात घालवतात. उद्या मेहनत करीन, उद्या बदलून जाईन, उद्या सुरुवात करीन. पण तो उद्या कधी येत नाही आणि जेव्हा सुद्धी येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. लक्षात ठेवा, योग्य वेळेची वाट पाहणारे अनेक असतात, पण वेळेचा योग्य उपयोग करणारेच यशस्वी होतात. वेळेचं मूल्य ज्याला समजलं जातं, जीवन बदललं. कारण वेळ तुम्हाला 2 गोष्टी शिकवते: कोण आपलं आहे आणि कोण फक्त गरजेपुरता जवळ आहे. वेळ माणसाची ओळख करून देते, वेळ परिस्थिती बदलते, वेळ दुःखालाही कमी करते आणि वेळच माणसाला मजबूत बनवते. म्हणून वाईट काळ आला तर घाबरू नका, कारण वेळ कायम सारखी राहत नाही. जसा उन्हाळा संपतो तसा पावसाळा येतो, जशी रात्र संपते तशी सकाळ होते. तसंच आयुष्यातील प्रत्येक कठीण काळ एक दिवस निघून जातो. पण त्यासाठी संयम आणि योग्य विचार आवश्यक आहेत. आजपासून एक निर्णय घ्या: वेळ वाया घालवायचा नाही, निरर्थक वादामध्ये अटकायचं नाही, दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवायचं नाही. स्वतःला घडवण्यासाठी वेळ द्यायचा, कारण आजचा एक तास उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. झुमदेव बाबा यांच्या विचारांचा खरा अर्थ हाच आहे: जीवनाचा आदर करा, वेळेचा आदर करा आणि प्रत्येक दिवस काहीतरी चांगलं करण्यासाठी वापरा. कारण गेलेली वेळ परत येत नाही, पण उरलेली वेळ तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. म्हणून वेळेला महत्त्व द्या, वेळेची किंमत करायला शिका, कारण वेळ कधी बदलून जाईल हे कोणाला सांगता येत नाही.